डेरिव्हेटिव्ह ऑफ द स्टँडर्ड इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक कंपोजिट फंक्शन्स. बघा मित्रांनो, आता कंपोजिट फंक्शन्स आपण शिकलेले आहोत. कंपोजिट फंक्शन मी कशाला सांगितलं तुम्हाला, की एखाद्या फंक्शनमध्ये जास्तीत जास्त जर पॉलिनॉमियल इक्वेशन येत असेल तर त्याला म्हणतात कंपोजिट फंक्शन. आणि आता त्यातल्या त्यात इन्व्हर्स फंक्शन काढायचं आपल्याला. एखादा इन्व्हर्स फंक्शन आपण कसं काढूयात, सपोज x इज इक्वल टू द साईन थिटा आपण असं जर लिहिलं, तर या साईनला जर इकडे पाठवलं तर आपण काय होणार, देअरफॉर थिटा इज इक्वल टू द साईन इन्व्हर्स ऑफ x असं होणार. आणि अशा फंक्शन्सला काय म्हणत असतात, साईन ऑफ इन्व्हर्स फंक्शन किंवा इन्व्हर्स फंक्शन म्हणतात. आणि मग अशा इन्व्हर्स फंक्शनचं आपण काय करणार आहोत, तर डेरिव्हेटिव्ह काढणार आहोत. मग त्याच्यासाठी काही बेसिक फॉर्म्युले आहेत आपल्याकडे. आणि बेसिक फॉर्म्युले पहिला आहेत जे दिलेलं गेलेलं इक्वेशन्स आहेत. साईन इन्व्हर्स ऑफ एफ ऑफ एक्स जर असेल आणि त्याचा जर डेरिव्हेटिव्ह आपल्याला जर काढायचा असेल तर तो कसा काढायचा, साईन इन्व्हर्सचा dy बाय डी एक्स इज इक्वल टू द एफ डॅश ऑफ एक्स डिवायडेड बाय द 1 मायनस एफ ऑफ एक्स होल स्क्वेअर ॲड एफ ऑफ एक्स इज लेस दॅन 1. ही कंडिशन्स आहे त्याच्यासाठी की एफ ऑफ एक्स इज लेस दॅन 1 असायला पाहिजेत. जर कॉस इन्व्हर्स ऑफ फंक्शन असेल, कॉस इन्व्हर्स ऑफ एनी फंक्शन जर असेल आणि त्याचा जर जेव्हा डेरिव्हेटिव्ह काढणार आहोत आपण, तर मायनस ऑफ एफ डॅश ऑफ एक्स डिवायडेड बाय द स्क्वेअर रूटमध्ये 1 मायनस एफ ऑफ एक्स होल स्क्वेअर आणि अगेन एफ ऑफ एक्स इज लेस दॅन द 1. पुन्हा ही कंडिशन्स आपल्याला दिलेली आहेत. मित्रांनो, या दोन्ही फॉर्म्युल्यामध्ये थोडंसं एक व्हेरिएशन्स आहेत की इथं प्लस आहेत आणि इथं मायनस आहेत. बस असंच आपण जरी पाठ केलं किंवा लक्षात ठेवलं तरी आपल्याला ते एक्झामच्या दृष्टीने फायदेशीर राहणार आहेत. नेक्स्ट आहेत टॅन इन्व्हर्स ऑफ एफ ऑफ एक्स आपण काढणार. तर टॅन इन्व्हर्स ऑफ एफ ऑफ एक्स जर आपल्याला काढायचं असेल तर तिथे सुद्धा काय करायचं आहे आपल्याला, एफ डॅश ऑफ एक्स डिवायडेड बाय द 1 प्लस एफ ऑफ एक्स होल स्क्वेअर. आता इथे बघा कुठल्याही प्रकारची कंडिशन्स नाहीत किंवा लेस दॅन किंवा ग्रेटर दॅन 1 असायला पाहिजेत अशी काही कंडिशन्स ठेवलेली नाहीत. कॉट इन्व्हर्स ऑफ एफ ऑफ एक्स असेल तर काय करणार आपण त्याला, मायनस ऑफ एफ डॅश ऑफ एक्स डिवायडेड बाय द 1 प्लस एफ ऑफ एक्स होल स्क्वेअर. बघा मित्रांनो, टॅन इन्व्हर्स आणि कॉट इन्व्हर्समध्ये निग्लिजिबल डिफरन्स आहे फॉर्म्युल्यामध्ये आणि तो आपल्याला शक्य आहेत. इथे प्लस राहणार, इथे मायनस राहणार. कॉट इन्व्हर्स म्हटलं तर प्लस एफ डॅश ऑफ एक्स डिवायडेड बाय द 1 प्लस एफ ऑफ एक्स होल स्क्वेअर. अँड इन द कॉट इन्व्हर्स ऑफ एक्स असेल तर मायनस फक्त तिथे इन्क्रीज राहणार. सेक इन्व्हर्स ऑफ एफ ऑफ एक्स असेल तर एफ डॅश ऑफ एक्स डिवायडेड बाय द काय करणार, एफ ऑफ एक्स एकदा इंटू द मल्टिप्लिकेशनमध्ये स्क्वेअर रूटमध्ये एफ ऑफ एक्स होल स्क्वेअर मायनस 1. आणि इथे एक कंडिशन दिली आपल्याला, एफ डॅश ऑफ एक्स विल बी ग्रेटर दॅन 1. हे किती असायला पाहिजेत, ग्रेटर दॅन 1. सिमिलरली कॉस इन्व्हर्स ऑफ एफ ऑफ एक्स जर असेल तेव्हा तर कॉस इन्व्हर्स ऑफ एफ ऑफ एक्सला आपण कसं सोडवणार, मायनस ऑफ एफ डॅश ऑफ एक्स डिवायडेड बाय द एफ ऑफ एक्स आणि स्क्वेअर रूटमध्ये एफ ऑफ एक्स होल स्क्वेअर मायनस 1. अँड अगेन हिअर कंडिशन्स इज सेम, एफ ऑफ एक्स शुड बी ग्रेटर दॅन द 1. अशा प्रकारे मित्रांनो आपण कुठल्याही ट्रिग्नोमेट्रिक इन्व्हर्स फंक्शनचा इझिली कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. चला मग एक पुढील काही एक्झाम्पल्स आपण, फॉर एक्झाम्पल आपल्याला साईन इन्व्हर्स ऑफ एक्स स्क्वेअर असं दिलेलं आहेत. म्हणजे आपल्याला जे दिलेलं फंक्शन्स आहेत एफ ऑफ एक्स इज इक्वल टू आपण त्याला कन्सिडर करू, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू द जे फंक्शन दिलेले आपण बघा, याला एफ ऑफ एक्स किंवा याला आपण काय म्हणूयात, वाय म्हणूयात. गिव्हन फंक्शन काय आहे आपलं, हे वाय इज इक्वल टू द साईन इन्व्हर्स ऑफ एक्स क्यूब असं दिलेलं आहे. आता आपण इथे थोडक्यात काय कन्सिडर करणार, याला एफ ऑफ एक्स कन्सिडर करूयात आपण. म्हणजे याला एफ ऑफ एक्स कन्सिडर केलं तर आपल्याला जे गिव्हन इक्वेशन्स आहेत ते इझिली दाखवता येईल. मग काय करणार आपण त्याला याला एक्समधलं इक्वेशन आहे ते, म्हणून काय करूया तर मित्रांनो आपण त्याला डिफरन्शिएट धिस इक्वेशन ऑन बोथ साईड विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजे आपण त्याला काय करणार, डिफरन्शिएट करणार. कशाने, डेरिव्हेटिव्ह ऑफ द गिव्हन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू द एक्स. मग इथे काय येणार लेफ्ट साईडला, dy बाय डी एक्स. कारण आपल्याला काढायचं काय, dy बाय डी एक्स काढायचं आहेत, म्हणून त्या याला काय करूया आपण फंक्शन्स इथे घेऊयात आणि वाय फंक्शन असं घेऊयात. dy बाय डी एक्स म्हणजे डेरिव्हेटिव्ह कसा राहणार मित्रांनो,
डी डी एक्स ऑफ कशाचा डी डी एक्स करणार आपण साइन इन्व्हर्स ऑफ एक्स टू दी पॉवर 3 एक्स रेस टू पॉवर 3 याचा डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड आउट करणार आहोत. काय सांगितलं आपण डी वाय बाय डी एक्स आपल्याला जर फाइंड आउट करायचा असेल तर डी वाय बाय डी एक्स कसा फाइंड आउट करणार मित्रांनो आपण साइन इन्व्हर्स ऑफ एक्स क्यूब आपल्याला दिलेला आहे. आपण काय सांगितलं जर असं असेल तर डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचा डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचा साइन इन्व्हर्स ऑफ एनी फंक्शन एफ ऑफ एक्स जर असेल तर त्याचा सरळ डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा सांगितलं आपण स्टँडर्ड फॉर्म्युलाने एफ डॅश ऑफ एक्स डिवायडेड बाय द अंडर रूटमध्ये 1 मायनस एफ ऑफ एक्स स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपण काय करणार आता इथे यूज करूयात आणि या फॉर्म्युल्याला जर यूज केलं तर नक्की आपलं आन्सर जे आहेत हे कसं मिळणार आपल्याला करेक्ट मिळणार. मग इथलं चला देअरफॉर डी वाय बाय या इक्वेशनमध्ये आपल्याला काय दिलेले आहेत डी वाय बाय डी एक्स दिलेले आहेत आणि डी वाय बाय डी एक्स फंक्शन एफ ऑफ एक्स याला कन्सिडर करा म्हणजे डेरिव्हेटिव्ह अंशामध्ये कशाचा करणार आपण एफ डॅश ऑफ एक्स काढणे म्हणजे काय डी डी एक्स काढणे. कशाचा डी डी एक्स काढणे एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काढणे डिवायडेड बाय द काय सांगितलं आपल्याला डिवायडेड बाय द स्क्वेअर रूट ऑफ कशाचा स्क्वेअर रूट 1 मायनस एफ ऑफ एक्स म्हणजे काय एक्स रेस टू पॉवर 3 आणि त्याचा काय करायचा आहे अजून आपल्याला स्क्वेअर करायचा आहे. चला मित्रांनो मग काय करू आपण त्याला डिफरन्शिएट करूयात. डिफरन्शिएट जर डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स टू दी पॉवर 3 जर असेल तर काय येणार त्याचं डेरिव्हेटिव्ह 3 इंटू द 3 म्हणजे पॉवर समोर आणि एक कमी करला आहे त्याच्यामधून तर काय राहील 3x स्क्वेअर डी एक्स डिवायडेड बाय द डी एक्स तिथला किती येणार 1 येणार म्हणून ती व्हॅल्यू जशाला तशी राहणार इथे. त्यारफॉर स्क्वेअर रूटमध्ये इथे काय होणार मित्रांनो 1 मायनस एक्स रेस टू पॉवर इथे काय होणार 3 इंटू द 2 आता त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे कारण ते दोन्ही पॉवर आहेत म्हणून एक्स रेस टू पॉवर किती राहणार इथे 6 राहणार अँड देअरफॉर वी कॅन रिप्रेझेंट हेअर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू द फायनल आन्सर वी गेट 3x square divided by the 1 minus in the square root 1 minus x raised to power 6 and this is our simple answer. in this way आपण जर काढण्याचा जर प्रयत्न केला तर नक्की आपलं उत्तर कसं राहणार करेक्ट राहणार. चला मित्रांनो नेक्स्ट आपण एक प्रॉब्लेम घेऊयात की ज्यामुळं तुमच्या कन्सेप्ट ह्या कशा असतील क्लिअर होतील. एक्झाम्पल नंबर सेकंड आपल्याला एक्झाम्पल नंबर सेकंड काय दिलेलं आहे टू फाइंड द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा इन्व्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आपण करणार आहोत. कॉस इन्व्हर्स फंक्शन दिलेलं आहे आणि त्याचा जो अँगल दिलेला आहे किती दिलेला आहे 3x स्क्वेअर मायनस एक्स. आपण काय करणार याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साईड दोन्ही साईडला आपण त्याला काय करूयात डिफरन्शिएट करूयात. मग काय येणार इथे त्याला पहिले कन्सिडर करूयात वाय इक्वेशन कन्सिडर करूयात आणि y इज इक्वल टू द जे आपल्याला भेटलेलं ते इक्वेशन्स आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह कशा पद्धतीने राहील डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू द डी वाय बाय डी एक्स कशाचा डी डी एक्स ऑफ कशाचा कॉस इन्व्हर्स ऑफ 2x स्क्वेअर मायनस ऑफ एक्स. मित्रांनो डेरिव्हेटिव्ह आपण करणार आहोत कॉस इन्व्हर्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग आपण पहिल्यासारखाच एक कॉस इन्व्हर्सचा जेव्हा डेरिव्हेटिव्ह आपण करणार आहोत तेव्हा कॉस इन्व्हर्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला काय सांगितलेलं आहे if the dy by dx किंवा ddx ऑफ कॉस इन्व्हर्स ऑफ एनी फंक्शन जर आपण काढणार आहोत तर तेव्हा काय करायचं आहे आपल्याला मायनस ऑफ एफ डॅश ऑफ एक्स डिवायडेड बाय द अंडर रूटमध्ये 1 मायनस एफ ऑफ एक्स होल स्क्वेअर बरोबर आहेत. ही कंडिशन्स आपल्याला इथे काय करायची आहेत अप्लाइड करायची आहेत. मग एफ ऑफ एक्स काय आहेत आपला हा एफ ऑफ एक्स राहणार हा काय राहणार एफ ऑफ एक्स. देअरफॉर द डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू द काय राहील मित्रांनो कॉस इन्व्हर्स ऑफ येणारं उत्तर मायनस ऑफ डेरिव्हेटिव्ह कशाचा करणार आपण डी डी एक्स ऑफ कशाचा डेरिव्हेटिव्ह 2x स्क्वेअर मायनसचा एक्स डिवायडेड बाय द स्क्वेअर रूटमध्ये काय राहील मित्रांनो 1 मायनस एफ ऑफ एक्स काय आहेत आपला हा 2x रेस टू दी पॉवर 2 मायनस एक्स आणि त्याचा काय करणार आपण स्क्वेअर करणार. त्याचं काय करणार मित्रांनो आपण स्क्वेअर करणार आहोत. मग अशा पद्धतीने आपण जर त्याला सॉल्व केलं तर त्याला काय करूयात आपण इथे रिप्रेझेंटेशन केल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येईल असं की याचा जर डेरिव्हेटिव्ह काढला आपण हा डेरिव्हेटिव्ह काढला तर काय येणार मित्रांनो 4 आणि तिथे घेतलं आपण तर काय राहील हा 2 आला 4x
मायनस याचा जर डेरिव्हेटिव्ह काढला तर किती येईल मित्रांनो 1. ही सगळी व्हॅल्यू कशी आहेत, ही निगेटिव्ह व्हॅल्यू आहेत, बरोबर आहेत. आणि सिमिलर 4x - 1 डिवायडेड बाय द स्क्वेअर रूटमध्ये 1 मायनस x टू दी पॉवर 2 twice x minus 1. काय केलं आपण, त्याचा डेरिव्हेटिव्ह काढलेला आहे आणि डेरिव्हेटिव्ह काढल्याच्या नंतर पुन्हा याला जर सॉल्व्ह केल्याच्या नंतर आपल्याला अशा पद्धतीचं मिळेल. आणि आपण याला सॉल्व्ह केल्याच्या नंतर आपल्याला हे ऑप्टेन होईल. आणि देअरफॉर इथं काय करूयात आपण, मायनसने याला जर मल्टिप्लाइड केलं तर काय होणार, मायनस इंटू मायनस प्लस 1 समोर येईल, -4 raised to the power x असं राहणार. डिवाइडमध्ये 1 मायनस x टू दी पॉवर 2 twice x minus 1, and this is our dy by dx. And in this way we can calculate the any trigonometric function by using this method.